शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रो, आत्ताच नुकतंच मी पवित्र पोर्टलला व्हिजिट दिली आहे आणि असं दिसते आहे की 18 ऑगस्ट 2026 शेवटचं नोटिफिकेशन सध्या पवित्र पोर्टलवर आहे. आणि आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जे माझ्यासाठी आदरणीय आहेत ते सध्या निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तोपर्यंत आपण एक उपक्रम घेतलेला आहे, तो म्हणजे आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषदचा कट ऑफ काढतो. बघा, हा कट ऑफ काढत असताना यामध्ये आपण आता पवित्र पोर्टलवर ज्या जागा आहेत त्या जागा त्या ऍप मध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि शिक्षकांच्या रिक्त पद जे काही त्यांच्या विषयानुसार, त्यांच्या प्रवर्गानुसार, त्यांच्या समांतर आरक्षणानुसार ज्या काही रिक्त जागा आहेत ते आपलं ऍप स्पष्टपणे दाखवते आहे. आणि ह्या ज्या रिक्त जागा आहेत ह्या आपण पवित्र पोर्टलच्या जाहिरातीमधून घेतलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा, आपल्या ऍपच्या विषयी आपले शिक्षक उमेदवार जे आहेत ते उपस्थित करतात की सर, यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन BA DED वगैरे हे ते कसं काय तुम्ही हे करताय? तर मित्र, आपण जेव्हा गट घेतो याच्यामध्ये 1 ते 5 जर गट घेतला तर त्यामध्ये काही प्रश्न येत नाही, सर्व विषयासाठी आहे. आणि ते तो जो त्याला क्वालिफिकेशन पाहिजे, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, ते HSC DED ची त्याच्यामध्ये आपण सेट केलेली आहे. 6 ते 8चा गट घेतला तर विषयानुसार येते. त्यामुळे आता गणित व विज्ञान आलं तर BSc BEd त्याला किंवा BSc DED ही शैक्षणिक पात्रता 6 ते 8च्या गटाला लागते. आणखी काही शिक्षक उमेदवारांनी महत्वाचे प्रश्न याच्यामध्ये उपस्थित केलेले आहे की मग तुम्ही 25 मधला जो काही डेटा आहे तो कसा काय याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे? तर मित्रो, आपण जेव्हा कट ऑफ सांगतो तेव्हा वर्तमान आणि भविष्य याचा विचार करत नाही. भूतकाळामध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022 याचा आपण हा कट ऑफ काढण्यासाठी विचार करत असतो. त्याच्यामधलाच आपल्याला डेटा कट ऑफ काढण्यासाठी यूज करता येते, वापरता येते. अशा प्रकारचा कट ऑफ आपण जे काही ऍडमिशन्स असतात, नीट म्हणजे UGची ऍडमिशन्स आहे, इंजिनिअरिंगची ऍडमिशन्स आहे, तर त्या बाबतीत सुद्धा बरेचसे जे काही आहे त्याच्यामधले एक्सपर्ट ते काढतायत. तर तोच प्रकार आपण इथं सुद्धा घेतलेला आहे. त्यासाठी आपण मागच्या भरतीचा मीन काढलेला आहे, SD काढलेला आहे आणि झेड स्कोअर टेबल जो मॅथमॅटिक्स मध्ये येते त्याचा तिथं आपण वापर करून हा कट ऑफ आपण काढतो. कट ऑफ हा काही जिल्ह्याचा शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, तो हाय दिसते आहे, मलाही मान्य आहे. पण त्याच्यावर कसं असते की ज्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा सुद्धा परिणाम होतो आणि संबंधित जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती हाही याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे. एखादा जर दुर्गम भाग असेल, तो जिल्हा दुर्गम एरियामध्ये येत असेल तर तिथला जो कट ऑफ आहे तो तुम्हाला निश्चितच कमी दिसणार आहे. कारण आपले शिक्षक उमेदवार जे आहेत ना, ज्यांचा हाय स्कोर आहे ते चांगल्या चांगल्या जिल्ह्यांना, जिल्हा परिषदच्या शाळा ज्या काही चांगल्या जिल्हा, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, इकडे अमरावती आहे, तर हे जे टॉपचे जिल्हे आहेत ना याच्यामध्ये हाय स्कोरचे उमेदवार याला पहिला प्रेफरन्स देतात. म्हणून तिथला कट ऑफ सुद्धा तुम्हाला थोडा तुमच्या अपेक्षेपेक्षा हाय असेल आणि ते मला मान्य आहे, कारण तो त्या सिस्टीमचा भाग आहे. तर आज आपण पुढचा जिल्हा घेणार आहे आणि हा जो जिल्हा आपण घेणार आहे तो जिल्हा आपण घेणार आहे भंडारा जिल्हा. जिल्हा परिषद भंडारा या जिल्हा परिषद मध्ये काय कट ऑफ राहणार आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर गोंदिया, भंडारा इथं थोडस जो काही कट ऑफ आहे बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने थोडासा कमी राहतो. तर आज आपल्याला बघायचं आहे की जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5चा गट, 6 ते 8चा गट, ज्या ज्या गटासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत त्या गटाचा आपल्याला कट ऑफ बघावा लागणार आहे. आणि माझी तुम्हाला विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा.
म्हणजेच तुम्हाला त्याचं जे काही आहे की याच्यामध्ये काहीतरी थोडंफार तथ्य आहे हे तुम्हाला कळेल. नाही तर आपण काय करतो की एक दोन प्रवर्गाचं बघतो, समांतर आरक्षणही आपण पाहत नाही आणि मग आपल्याला असं वाटतंय की नाही हे काहीतरी आहे. असातला काही प्रकार नाहीये. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर याच्यावर विचार करा. त्यानंतर जरूर तुम्हाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो तुमचं मत मी आनंदानं स्वीकारण्यासाठी सुद्धा तयार आहे. तर आजचा जिल्हा घेऊ आपण, आता जास्त वेळ घेत नाही. आजचा जिल्हा घ्यायचा आपल्याला, जिल्हा परिषदची शाळा निवडतोय. याला आपण जितकं म्हणजे परफेक्ट करता येईल तितकं परफेक्ट करायचे प्रयत्न केलेले आहेत. जिल्हा परिषद झेडपी च्या शाळा घेतल्या आपण, याच्यामधला आता जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. आजचा जिल्हा आहे आपला भंडारा जिल्हा घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर मराठी माध्यम 1 ते 5 प्राथमिकचा आपण गट घेतलाय. सुरुवातीला या गटासाठी इथं रिक्त जागा पवित्र पोर्टलवरून आलेल्या आहेत. त्या रिक्त जागा ज्या आहेत 1 ते 5च्या गटासाठी ज्या रिक्त जागा दाखवते आहे त्या 168 शिक्षक उमेदवारांच्या रिक्त जागा आहेत. गट लक्षात घ्या, 1 ते 5चा गट, प्राथमिक, माध्यम, मराठी. त्या ती जे जाहिरात आहे त्या जाहिरातीचा संपूर्ण तपशील सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे शिक्षक उमेदवारांना वैयक्तिक ती जाहिरात जर त्यांनी बघितली तर तुम्हाला हा जाहिरातीमधला तपशील आणि पवित्र पोर्टलवरच्या जाहिरातीमधला तपशील याच्यामध्ये काही फरक असा दिसणार नाही. तर 1 ते 5 168 जागा बघा, इथं 168 जागा आलेल्या आहेत. त्यानंतर 6 ते 8 गणित व विज्ञानासाठी 50 जागा आहेत. मग भंडारा जिल्हा परिषद मध्ये एकूण पद आहेत 218. आता बघा याचा जर प्रत्येक प्रवर्गानुसार आपण कट ऑफ काढतो तर थोडासा हा व्हिडिओ आहे ना याची लांबी वाढते आहे. तर तो आपला नाईलाज आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही त्याच्यामध्ये आहेत प्रवर्ग तो प्रत्येक प्रवर्ग समाविष्ट व्हायला पाहिजे असं मला वाटते. तर पुढे आता आपल्याला हे झालं जाहिरातीचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे की भंडारा जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5 मराठी माध्यमाच्या ज्या काही शाळा आहेत 168 आहे आणि 6 ते 8 गणित विषयाच्या ज्या काही हे आहेत म्हणजे रिक्त पद आहेत शिक्षक उमेदवारांचे ते 50 आहेत. 6 ते 8 गणित विषय 50, पुनश्च एकदा सांगतोय. आणि 1 ते 5 मराठी विषय भंडारा जिल्हा परिषद 168 168. तर आपण अगोदर आता 1 ते 5चा गट घेतलेला आहे. 168 पद आहेत तिथं. मग आता त्याची प्रवर्गानुसार विभागणी होणार आहे. खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशन. ओपन कॉम्पिटिशन यामध्ये सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी ते माझ्यासाठी आदरणीय आहेत ते इथे येतात. त्यानंतर पुढे आपल्याला याचा आपण खुल्ला प्रवर्ग घेतला आणि सर्वसाधारणसाठी ज्या जागा आहेत त्या 22 तिथं दाखवलेल्या आहेत. तो 22चा सुद्धा आकडा इथं आलेला आहे. आता पुढे आपल्याला भंडारा जिल्हा परिषदचा जो कट ऑफ आहे 1 ते 5चा गट आहे, मराठी माध्यम आहे, खुल्ला प्रवर्ग घेतला आपण, सर्वसाधारण म्हणजे सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार याच्यामध्ये समाविष्ट होतात कारण हा खुल्ला प्रवर्ग आहे. आता या 22 जागेचा काय कट ऑफ येतो तो कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. थोडासा भंडारा जिल्हा परिषद म्हटल्यानंतर थोडा दुर्गम भाग येतो. त्याला थोडेसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचा स्कोअर हाय असतो ते तिकडे नापसंती दाखवतात, म्हणजे सगळ्यात शेवटी तो भाग प्राधान्यक्रम ते देतात. त्यामुळे इथला कट ऑफ थोडा बाकीच्या जिल्हा परिषदपेक्षा कमी राहते कारण भौगोलिक परिस्थिती. तर आपण आता याचा कट ऑफ काढूया. हा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. जिल्हा परिषद भंडारा याची रेंज येणार आहे, ती रेंज बघा. बघा जिल्हा परिषद शाळा झेडपी भंडारा 1 ते 5चा आहे, खुल्ला प्रवर्ग आहे, सर्वसाधारण, एकूण पदे 22 आणि अपेक्षित कट ऑफ आहे 125 ते 121. जिल्हा परिषद भंडारा. आता आपल्याला खुल्या प्रवर्गामधल्या आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचं समांतर आरक्षण आपल्याला 1 ते 5च्या गटाचं घ्यायचंय. त्यांच्या ज्या जागा आहेत महिला भगिनींच्या 30%, तर 19 जागा त्यांच्या वाट्याला येतात. आणि आता महिला भगिनींचा जो कट ऑफ आहे भंडारा जिल्हा परिषदसाठी तो काय येतो तो आपण बघूया. काय रेंज येते 118 ते 122. 1 ते 5चा गट मराठी माध्यम जिल्हा परिषद भंडारा, खुल्ला प्रवर्ग, महिला भगिनींचं आरक्षण आहे 100, TAITचा स्कोअर
118 ते 122च्या दरम्यानचा त्यांचा कट ऑफ येऊ शकते, असं हे ऍप मित्र आपल्याला सांगते. आता काय करायचंय, आपल्याला प्रवर्ग बदलायचा आहे. आता मी प्रवर्ग इथं बदलतोय, खुल्ला प्रवर्गाच्या ऐवजी ईडब्ल्यूएस घेतोय. ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणच्या ज्या जागा आहेत त्या 6 जागा आलेल्या आहेत भंडारा जिल्हा परिषद मध्ये. आता या ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणच्या ज्या जागा आहेत त्याचा कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. तो कट ऑफची रेंज इथं आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला सविस्तर रिझल्ट दिसेल, आपण त्याची रिझल्ट शीट सुद्धा तयार केलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, आपण कृपा करून पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवा. हा एक अंदाज. जिल्हा परिषद शाळा झेडपी भंडारा 1 ते 5, त्याच्यानंतर मराठी, ईडब्ल्यूएस सर्वसाधारण या प्रवर्गाची पदे आहेत 6 आणि अपेक्षित कट ऑफ आहे 125 ते 129 सर्वसाधारण मध्ये. आता ईडब्ल्यूएस मध्ये ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना 30% समांतर आरक्षण दिलेलं आहे, ते मी घेतोय आणि 5 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. तर या 5 जागांचा कट ऑफ आपल्याला घ्यायचा आहे, अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. बघा, जिल्हा परिषद भंडारा आहे 1 ते 5 मराठी माध्यम, ईडब्ल्यूएस प्रवर्ग आहे, महिला भगिनी 30% समांतर आरक्षण आहे आणि कट ऑफ दाखवते 121 ते 125 दाखवते. पुढला आपल्याला आता प्रवर्ग बदलायचा आहे. पुढला प्रवर्ग आपल्या लिस्ट मध्ये आपण इथं सर्व प्रवर्गाचा समावेश केलेला आहे, त्यामुळे सर्व प्रवर्गाचा कट ऑफ आपल्या शिक्षक उमेदवारांनी बघायला पाहिजे. हे त्यांना एक ऍव्हरेज मध्ये मग त्यांचं मत व्यक्त करता येईल. तर सर्वसाधारण घेतलं आपण, ओबीसी प्रवर्ग आहे, सर्वसाधारणच्या जागा 11 आलेल्या आहेत. ओबीसी प्रवर्ग आहे, सर्वसाधारणच्या जागा ज्या आहेत त्या 11 आहेत आणि ओबीसी प्रवर्ग सर्वसाधारणचा कट ऑफ तपासायचा आहे. काय निकाल येतो बघा, आपलं हे जे अल्गोरिदम आहे या चक्रामध्ये, तो अल्गोरिदम काय निकाल देतो तुम्हाला. 1 ते 5 प्राथमिक मराठी विषय ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गाची पद 11 आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ 126 ते 130 भंडारा जिल्हा परिषद मध्ये टार्गेट स्कोअर दाखवते ईएटी कट ऑफ. यामध्ये आता आपल्याला ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी ओबीसी 30% जो काही समांतर आरक्षण आहे त्याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपल्याला आता तपासायचा आहे. ओबीसी महिला भगिनी, बघा, भंडारा जिल्हा परिषद 1 ते 5 ओबीसी आणि महिला भगिनी आहे त्याच्यामध्ये 30%, त्यांच्या वाट्याला 10 पदं आलेले आहेत. अपेक्षित कट ऑफ 119 ते 123 दाखवते आहे. पुढे आपल्याला याच्यामध्ये प्रवर्ग आता चेंज करायचा आहे. ओबीसी नंतर आपल्याला घ्यायचं आहे एसईबीसी जे बांधव आहेत आपले, एससीबीसीचा प्रवर्ग जो आहे त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारणसाठी 6 जागा आलेल्या आहेत. त्या 6 जागेचा कट ऑफ आपण तपासणार आहे. काय कट ऑफ येतो तो बघा. जिल्हा परिषद शाळा झेडपी भंडारा 1 ते 5 आहे. आपला निकाल असा देते की एससीबीसी सर्वसाधारण यांना 6 जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ दाखवते 125 ते 119. आता आपल्याला महिला भगिनी घ्यायच्या आहेत एसईबीसी प्रवर्गामधल्या. 30% आरक्षण महिला भगिनींना आहे. तर त्यांचा जो काही अपेक्षित कट ऑफ आहे एसईबीसी प्रवर्गामधला काय येतो, त्याचा निकाल काय देते हे चक्र ते बघू आपण. बघा, जिल्हा परिषद शाळा भंडारा 1 ते 5 प्राथमिक सर्व विषय आहेत, म्हणजे सर्व विषय आहेत त्याच्यामध्ये. एससीबीसी आहे, महिला आरक्षण आहे, 5 पदं आलेले आहेत. 121 ते 125 चा कट ऑफ दाखवते आहे जिल्हा परिषद भंडारामध्ये. त्यानंतर पुढला मी इथं प्रवर्ग घेतोय. पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला अनुसूचित जाती एससी प्रवर्ग आहे आणि सर्वसाधारणच्या जागा ज्या आहेत त्या 19 जागा इथं या जाहिरातीमध्ये आलेल्या आहेत भंडारा जिल्हा परिषदच्या.
त्यांचा कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. अपेक्षित कट ऑफ काय येत होतो? 116 ते 120 सर्वसाधारण. SC प्रवर्ग 1 ते 5 मराठी माध्यम सर्व विषय जिल्हा परिषद भंडारा 19 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. 116 ते 120 चा कट ऑफ दाखवते आहे TAIT चा. पुढं जायचंय आपल्याला. पुढला इथं जो काही आपल्याला समांतर आरक्षण घ्यायचं आहे महिला भगिनी त्यांच्यासाठी 17 जागा भंडारा जिल्हा परिषद मध्ये आहेत. SC प्रवर्ग आहे आणि अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. बघा 1 ते 5 जिल्हा परिषद भंडारा मराठी माध्यम SC प्रवर्ग समांतर आरक्षण महिला भगिनींचं आहे 30%. एकूण पदांची संख्या 17 आणि अपेक्षित कट ऑफ दाखवते 109 ते 113. पुढे जो आपण कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला, कुठला प्रवर्ग SC प्रवर्गानंतर आपल्या लिस्ट मध्ये जो प्रवर्ग आहे तो ST प्रवर्ग आहे. ST प्रवर्ग समांतर आरक्षण आपण इथं सर्वसाधारण आहे. ST प्रवर्गाच्या 4 जागा इथं आहेत भंडारा जिल्हा परिषद मध्ये आणि अपेक्षित कट ऑफ तपासू आपण काय येते ते बघूया. 102 ते 106 ST प्रवर्ग जो आपण घेतलेला आहे जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5 मराठी माध्यम सर्व विषय यांच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 4 आणि अपेक्षित कट ऑफ TAIT चा 102 ते 106 दाखवते आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सर्वसाधारण नंतर समांतर आरक्षण मी महिला भगिनींचं घेतोय. 4 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपल्याला तपासायचा. 95 ते 99 दाखवतो. ST प्रवर्ग आहे महिला भगिनी आहेत त्यांना 30% समांतर आरक्षण आहे. जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5 सर्व विषय या प्रवर्गाची पद आहेत 4 रिक्त पदांची संख्या आणि TAIT चा स्कोअर दाखवते 95 ते 99. अपेक्षित तर्कसंगत कट ऑफ रेंज 95 ते 99. कुठला प्रवर्ग घेतोय मी आता? ST प्रवर्गानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं NTC प्रवर्गाला सर्वसाधारणसाठी भंडारा जिल्हा परिषद मध्ये 2 जागा आलेल्या आहेत आणि या 2 जागेचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे NTC प्रवर्गाचा. बघा 1ली ते 5वी आहे सर्व विषय आहेत NTC सर्वसाधारण 2च जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ दाखवते 129 ते 133 दाखवते. आता NTC प्रवर्गामध्ये ज्या काही महिला भगिनी आहेत समांतर आरक्षण आपल्याला 30% द्यायचं आहे. त्यांच्या वाट्याला इथं 2 जागा आहेत आणि या 2 जागेचा अपेक्षित कट ऑफ मित्र बघायचा आहे. आपण अपेक्षित कट ऑफ तपासू. बघा 1 ते 5 जिल्हा परिषद भंडारा सर्व विषय NTC प्रवर्ग महिला समांतर आरक्षण प्रवर्गाची पदे 2 येतात. अपेक्षित कट ऑफ 122 ते 126 दाखवते. पुढं आपल्याला जायचं आहे. कुठला प्रवर्ग NTD आहे? NTD सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे. मग NTD या प्रवर्गाचा एका जागेचा कट ऑफ काय राहील ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. NTD बघा 1 ते 5 आहे सर्व विषय आहे. भंडारा जिल्हा परिषद NTD आहे जागा एकच आहे त्यामुळे कट ऑफ 133 ते 137 दाखवते आहे. जागेची संख्या कमी असते की कट ऑफ थोडासा बाकीच्या कट ऑफ पेक्षा थोडा हाय दाखवते आहे. आता इथं आपल्याला महिला भगिनी घ्यायच्या आहेत NTD प्रवर्गामधल्या 30% त्यांना समांतर आरक्षण इथं आहे आणि एका जागेचा NTD समांतर आरक्षण महिला काय कट ऑफ येते तो बघू आपण. हा कट ऑफ तपासायचा आहे. 1 ते 5 आहे प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा मराठी माध्यम आहे. NTD महिला समांतर आरक्षण
या प्रवर्गासाठी एक पद आलेलं आहे. 126 ते 130 हा त्यांचा अपेक्षित कट ऑफ आलेला आहे. आता मी प्रवर्ग बदलतोय. NTD नंतरचा प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे. NTB प्रवर्ग आहे. NTB प्रवर्ग सर्वसाधारणसाठी एक जागा आलेली आहे भंडारा जिल्हा परिषद मध्ये, आणि या एका जागेचा कट ऑफ आपल्याला मित्र तपासायचा आहे. बघू आपण काय कट ऑफ रेंज दाखवते ते. बघा, जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5 मराठी माध्यम सर्व विषय NTB महिला संबंध सर्वसाधारण एक पद आलेला आहे. 129 ते 133 चा कट ऑफ रेंज दाखवते आहे. हा अंदाजे कट ऑफ रेंज आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पहिला 30% NTB मध्ये एक जागा त्यांच्या वाट्याला आलेली आहे. काय अपेक्षित कट ऑफ देतोय, काय रिझल्ट येते, आपला अल्गोरिदम रिझल्ट देतोय. जिल्हा परिषद भंडारा आहे 1 ते 5 आहे, मराठी माध्यम आहे. NTB महिला समांतर आरक्षण घेतलं 1 ते 22 ते 126 चा कट ऑफ रेंज दाखवते TIIT स्कोरचा. त्यानंतर NTB नंतर आपण घेतलाय VJA सर्वसाधारण 3 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत, आणि या 3 जागेचा कट ऑफ काय येतो ते आता इथं आपल्याला बघायचं आहे. बघा, जिल्हा परिषद भंडारा आहे 1 ते 5 प्राथमिक सर्व विषय मराठी माध्यम. VJA सर्वसाधारण 3 जागा अपेक्षित कट ऑफ रेंज दाखवते TIIT चा अंदाजे 125 ते 129. त्यानंतर जे आहे महिला भगिनींचं जे काही समांतर आरक्षण आहे 4 जागा आहेत इथं VJA साठी भंडारा जिल्हा परिषद मध्ये, आणि अपेक्षित कट ऑफ काय होतो बघा. जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5 प्राथमिक मराठी माध्यम सर्व विषय VJA महिला समांतर आरक्षण प्रवर्गाचे पदे 4 118 ते 122 हा अपेक्षित कट ऑफ. पुढे आपल्याला पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे, तो आहे SBC प्रवर्ग आहे, आणि सर्वसाधारण साठी एक जागा आलेली आहे. या एका जागेचा अंदाजे कट ऑफ काय येतो तो बघू आपण. SBC प्रवर्ग 129 ते 133 TIIT ची कट ऑफ रेंज दाखवते. 1 ते 5 भंडारा जिल्हा परिषद मराठी माध्यम सर्व विषय SBC प्रवर्ग आहे. सर्वसाधारण पद 1 आहे 129 ते 133 ही त्याची कट ऑफ रेंज येण्याची शक्यता आहे. आता याच प्रवर्गामध्ये जे समांतर आरक्षण आहे 30%, त्याच्यासाठी एक जागा आलेली आहे. या एका जागेचा काय अपेक्षित कट ऑफ राहतोय तो आपण तपासायचा. बघा, जिल्हा परिषद भंडारा 1 ते 5 मराठी माध्यम आहे सर्व विषय SBC प्रवर्ग आहे. महिला भगिनी 30% आहे. प्रवर्गाचं पद एक आलेलं आहे. अपेक्षित कट ऑफ 122 ते 126. पुढे आपल्याला जायचं आहे, कारण 1 ते जे काही 5चा गट होता त्याच्यासाठी ज्या रिक्त पदाची संख्या 168 दाखवली, त्याचा आपण अपेक्षित कट ऑफ प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार त्याचं वर्णन अंदाजे केलेलं आहे. पुनश्च एकदा सांगेल, आपल्याला पवित्र पोर्टलला रोज एक व्हिजिट द्यायची आहे. तिथलं नोटिफिकेशन तुमच्यासाठी जे खरं नोटिफिकेशन आहे, हा जो आहे हा एक अंदाज आपण व्यक्त करतो, आणि हा जो अंदाज आहे भंडारा जिल्हा परिषदचा हा शिक्षक भरती 2025 सोबत तर्कसंगत घेण्याचा प्रकार आपण केलेला आहे. ही भौगोलिक परिस्थिती, त्याच्यानंतर तिथल्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी, त्या प्रवर्गाच्या वॅकन्सी, या सगळ्या गोष्टींवर ही जी कट ऑफ रेंज आहे मित्र हो, ही डिपेंड करते आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता आपण जाऊया 6 ते 8 साठी भंडारा जिल्हा परिषद आहेत, आणि विषय दिलेला आहे गणित व विज्ञान, आणि जागा किती आहे तर 50. याचा कट ऑफ आता आपण काढूया. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार कट ऑफ काढायचा आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल. तर तुम्ही
व्हिडिओ माझं म्हणणं आहे, अजिबात स्किप करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं मत तुम्ही व्यक्त शकता. तेवढं तुम्हाला स्वातंत्र्य आहे मित्र, काही प्रश्नच नाहीयेत. आपण पुढला जो गट आहे हा 6 ते 8 चा गट घेऊ आपण. आणि गणित आणि विज्ञान, आणि बघा 50 जागा इथं बाय डिफॉल्ट आलेल्या आहेत आणि जाहिरात मध्ये सुद्धा 50 जागा दाखवलेल्या आहेत. जाहिरातीनुसार संपूर्ण तपशील आहे. 1 ते 5 साठी याच्या अगोदर आपण 168 जागा घेतल्या. 6 ते 8 गणित विज्ञानच्या 50 जागा आहेत. एकूण पद जे आहेत भंडारा जिल्हा परिषद मध्ये 218 पद आलेले आहेत पवित्र. तर आता आपल्याला 50 जागा, गट लक्षात घ्या, 6 ते 8 विषय गणित व विज्ञान. बघा हे इथं आहे 6 ते 8 गणित व विज्ञान. याच्या आलेल्या जागा ज्या आहेत पवित्र आपल्या याच्यामध्ये त्या 50 जागा आहेत. आणि या 50 जागांचं जे आता प्रवर्गानुसार कट ऑफ काढायचं आहे, कारण या 50 जागा प्रवर्गानुसार याची विभागणी झालेली आहे. मग आपण सर्वसाधारण प्रवर्ग आणि महिला आरक्षण हे 2 प्रवर्ग घेतोय. बाकीचे प्रवर्ग घेतले तर आणखी वेळ खूप लागतोय, त्यामुळे 2 महत्वाचे प्रवर्ग घेतोय मी. बघा खुल्ला प्रवर्ग घेऊ आपण. खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशन. सर्वसाधारणच्या जागा किती आहेत? 50 पैकी 7 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. गट कुठला आहे? 6 ते 8. विषय कुठला? गणित विज्ञान. जिल्हा परिषद कोणती? भंडारा. आता याचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. गणित व विज्ञानचा कट ऑफ बाकीच्या विषयाच्या तुलनेत थोडा कमी राहतो. बघा 6 ते 8 विषय गणित व विज्ञान खुल्ला प्रवर्ग आहे, सर्वसाधारण आहे. त्याच्या प्रवर्गाची पद 7 आहेत. अपेक्षित कट ऑफ आहे 99 ते 103. अपेक्षित कट ऑफ दाखवते भंडारा जिल्हा परिषद. विषय गणित व विज्ञान. त्यानंतर आता याच्यामधल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण काय कट ऑफ दाखवते तो बघू. 30% महिला आरक्षण. 6 जागा त्यांना आलेल्या आहेत आणि या 6 जागेचा अपेक्षित कट ऑफ काय येणार आहे? हा तिथं रिझल्ट आलेला आहे. जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान खुल्ला प्रवर्ग आहे. महिला समांतर आरक्षण आलेलं आहे, त्यामुळे कट ऑफ कमी येतो. 92 टू 96 रेंज कट ऑफ रेंज दाखवते. पुढे आपल्याला प्रवर्ग बदलतोय, ईडब्ल्यूएस घेतोय. ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणच्या जागा 2 आहेत आणि या 2 जागेचा कट ऑफ 6 ते 8 गणित विज्ञान विषयासाठी काय येतो? 98 ते 102 दाखवतो. 6वी ते 8वी गणित व विज्ञान ईडब्ल्यूएस सर्वसाधारण पद आहेत 2. कट ऑफ रेंज 98 ते 102 दाखवते आहे. कुठला घेऊ आपण? महिला समांतर आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये. यांच्या वाट्याला सुद्धा 2 पद इथं दाखवलेले आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. बघा 91 ते 95 टीआयटीचा स्कोर दाखवते. जिल्हा परिषद भंडारा विषय गणित व विज्ञान गट 6 ते 8 ईडब्ल्यूएस समांतर आरक्षण महिला भगिनी आहेत 30%. त्यांचे पद 2 आहेत. अपेक्षित कट ऑफ 91 ते 95 असं कट ऑफ रेंज आहे, अंदाजे आहे मित्र. त्यानंतर ईडब्ल्यूएस नंतर ओबीसी प्रवर्ग घेतोय. ओबीसी प्रवर्ग सर्वसाधारणच्या जागा आहेत. याच्यामध्ये 3 जागा आलेल्या आहेत यांच्या वाट्याला आणि 3 जागेमध्ये जो काही अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येतो तो बघू आपण. जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान विषय आहे. ओबीसी प्रवर्ग आहे, सर्वसाधारण आहे. प्रवर्गाची पद 3 आहेत. 99 ते 103 हा याचा अपेक्षित कट ऑफ दाखवते. त्यानंतर महिला भगिनी 30% ओबीसी प्रवर्गामध्ये 3 जागा यांच्या वाट्याला येतात. अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघू आपण. गणित व विज्ञानसाठी जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 विषय गणित व विज्ञान मराठी माध्यम ओबीसी महिला भगिनी 30% त्यांच्यासाठी पद 3 आलेले आहेत. 92 ते 96
हा त्याचा अपेक्षित कट ऑफ रेंज जातो. कुठला प्रवर्ग घेतोय मी? SCBC प्रवर्ग घेतोय. सर्वसाधारण 2 जागा आलेल्या आहेत सर्वसाधारणच्या SCBC प्रवर्गासाठी. जे बांधव आपले SCBC मध्ये आहेत त्यांच्यासाठी. जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान SCBC प्रवर्ग सर्वसाधारण अपेक्षित कट ऑफ दाखवते 98 ते 102. विषय लक्षात घ्या, गणित व विज्ञान हा विषय आहे. त्यानंतर 30% आपल्याला महिला आरक्षण SCBC मध्ये त्यांच्या वाट्याला 2 जागा आलेल्या आहेत आणि अपेक्षित कट ऑफ काय तो तपास. 91 ते 95, 6 ते 8 गणित व विज्ञान SCBC प्रवर्ग भंडारा जिल्हा परिषद 30% महिला आरक्षण अपेक्षित कट ऑफ 91 ते 95 दाखवते. कुठला प्रवर्ग घेतोय मी? प्रवर्ग चेंज करू आपण, SC प्रवर्ग घेऊया. सर्वसाधारण 12 जागा आहेत सर्वसाधारण साठी आणि SC प्रवर्गाचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे सर्वसाधारण. 6 ते 8 गणित व विज्ञान भंडारा जिल्हा परिषद मराठी माध्यम SC प्रवर्ग सर्वसाधारण पद 12 आलेले आहेत, त्यामुळे अपेक्षित कट ऑफ 90 ते 94. त्यानंतर याच प्रवर्गासाठी आपल्याला महिला भगिनी घ्यायच्या आहेत. 30% आरक्षण आहे, 10 पद त्यांच्या वाट्याला आलेले आहेत आणि या 10 पदांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो तपासला पाहिजे. बघा, जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान SC प्रवर्ग आहे, महिला समांतर आरक्षण आहे, 10 पद आहेत, 83 ते 87 हा त्यांचा अपेक्षित कट ऑफ दाखवते PIT रेंज. कुठला आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे? ST प्रवर्ग आहे. ST प्रवर्गामध्ये सर्वसाधारण साठी फक्त 2 जागा इथं आलेल्या आहेत, त्यामुळे अपेक्षित कट ऑफ काय येतो? बघा, 6 ते 8 गणित व विज्ञान ST प्रवर्ग आहे, सर्वसाधारण पदांची संख्या 2, अपेक्षित कट ऑफ येतो 72 ते 76, टार्गेटेड स्कोर. ST प्रवर्ग आहे, गणित व विज्ञान आहे, त्यामुळे कट ऑफ कमी दाखवते. महिला 30% यांच्यासाठी सुद्धा 2 जागा आलेल्या आहेत ST प्रवर्गामध्ये. अपेक्षित कट ऑफ बघू आपण काय येते तो, 65 ते 69 दाखवतो. ST प्रवर्ग 6 ते 8 गणित व विज्ञान. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे मला? NTC प्रवर्ग सर्वसाधारण 1 जागा आहे, त्यामुळे यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. बघा, 102 ते 106 NTC सर्वसाधारण 6 ते 8 भंडारा जिल्हा परिषद गणित व विज्ञान मराठी माध्यम टार्गेटेड स्कोर 102 ते 106 दाखवतो. पुढं NTC मध्येच आपल्याला महिला भगिनी घ्यायच्या आहेत, 1 जागा येते आणि या एका जागेचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू. 95 ते 99 दाखवते. NTC मध्ये महिला भगिनी सर्वसाधारण 30% महिला भगिनी जे समांतर आरक्षण आहे आणि 95 ते 99 हा त्याचा अपेक्षित कट ऑफ दाखवते. प्रवर्ग चेंज करतो, NTC नंतर NTD प्रवर्ग घ्यायचा आहे. NTD साठी इथं जे सर्वसाधारण साठी 1 जागा आहे. NTD सर्वसाधारण 1 जागा, काय अपेक्षित कट ऑफ दाखवते? 6 ते 8 गणित व विज्ञान NTD सर्वसाधारण 103 ते 107
हा अपेक्षित कट ऑफ दाखवतो. आता NTD मधूनच आपल्याला समांतर आरक्षण घ्यायचं आहे महिला भगिनींसाठी. बघा, महिला भगिनी 0 म्हणजे समांतर आरक्षण नाहीये. रिक्त पदांची संख्या 0 दाखवते NTD साठी. त्यानंतर आता NTB घेऊ आपण. NTB साठी सर्वसाधारणसाठी 1 जागा आलेली आहे. या एका जागेचा कट ऑफ आपल्याला चेक करायचा आहे. भंडारा जिल्हा परिषद आहे बघा, 6 ते 8 गणित व विज्ञान विषय आहे, मराठी माध्यम आहे. NTB सर्वसाधारण 1 पद 99 ते 103 हा याचा कट ऑफ भंडारा जिल्हा. पुढे आपल्याला इथं महिला भगिनींचं आरक्षण बघायचं आहे. 30% रिक्त पद नाही, 0 दाखवते. त्यामुळे आता प्रवर्ग आपल्याला बदलावा लागेल. VJA मध्ये सर्वसाधारणसाठी 2 जागा आलेल्या आहेत आणि या 2 जागेचा कट ऑफ आपण बघू. अपेक्षित कट ऑफ काय येते बघा. जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान VJA सर्वसाधारण प्रवर्गाची पदे आहेत 2. अपेक्षित कट ऑफ 95 ते 99. पुढं आपल्याला घ्यायचं आहे 30% महिला आरक्षण. यांच्या वाटाला सुद्धा VJA 2 पद आहेत. यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. जिल्हा परिषद भंडारा आहे 6 ते 8 विषय गणित व विज्ञान आणि VJA महिला 30% आरक्षण आहे. प्रवर्गाचे 2 पदे 98 ते 92 हा इथं अपेक्षित कट ऑफ दाखवते. पुढं घ्यायचं आहे आपल्याला, कुठला प्रवर्ग घेऊ आपण? SBC प्रवर्ग. SBC प्रवर्ग सर्वसाधारणसाठी 1 जागा आलेली आहे आणि या एका जागेचा काय कट ऑफ येतो तो बघायचा आहे आपल्याला. रिझल्ट येणार आहे, तो रिझल्ट बघू आपण. जिल्हा परिषद भंडारा 6 ते 8 गणित व विज्ञान SBC प्रवर्ग आहे, सर्वसाधारण आहे आणि प्रवर्गाचं 1 पद आहे 99 ते 103 हा इथं अपेक्षित कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्वसाधारण महिला भगिनी इथं रिक्त पद नाही. हा शेवटचा प्रवर्ग घेतला आपण SBC प्रवर्ग. अशा प्रकारे मित्र हो, आज आपण जे काही जिल्हा परिषद भंडारा आहे, ज्या जिल्हा परिषद मध्ये जाहिरातीनुसार पवित्र पोर्टलवर जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीनुसार जे काही पद आहेत 1 ते 5 सर्व विषयासाठी 168 पद आलेले आहेत. 6 ते 8 गणित व विज्ञान 50 पद आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या 218 आहे. आपण प्रवर्गानुसार महिला समांतर आरक्षणानुसार त्याचा कट ऑफ बघितलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या भंडारा जिल्हा परिषदला जे काही ज्यांचा TITचा स्कोर ज्या शिक्षक उमेदवारांचा हाय राहते ते त्याला प्रिफरन्स सगळ्यात शेवटी देतात. त्यामुळे ज्या काही बाकीच्या जिल्हा परिषदमध्ये आहेत त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होते आणि या जो भाग आहे हा भंडारा दुर्गम भाग म्हणून त्याला शिक्षक उमेदवार थोडस हे करतात, त्यामुळे त्याला टाळतात. म्हणून या भागाचा जो जिल्हा परिषदचा कट ऑफ आहे तो नेहमीच कमी आलेला आहे. तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा. याला तुमचे जे शिक्षक उमेदवारांचे गट असतील त्यावर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब. मित्रहो, पुन्हा एकदा मी आवर्जून हे नमूद करतो, हा अंदाजे कट ऑफ आपण काढलेला आहे. अंतिम विश्वास तुम्हाला पवित्र पोर्टल आहे. पवित्र पोर्टल हे सत्य आहे, तेच निवड यादी लावणार आहे, तेच तुमचं सिलेक्शन करणार आहे. हा एक आपण अंदाजे काय कट ऑफ राहील त्यावर फक्त तुमच्यासोबत आपण एक चर्चा करतो. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. नंतरचा जिल्हा कुठला तो आपण बघूया, त्याचा कट ऑफ सुद्धा आपल्याला बघायचा आहे. तर आजच्या चर्चेला पूर्णविराम देऊन तुम्हाला नमस्कार करतो.